तर डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे रुग्णाला उपचार मिळाले नाहीत असं गोरखेंनी म्हटलं। 10 लाख मागितले हा पहिल्यापासून भिसे कुटुंबाचा आरोप असल्याचं अमित गोरखेंनी म्हटलंय। अमित गोरखे सर, काय सांगाल? आज आरोग्य विभागाचा जो आहे तो अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे, रुग्णालयाला त्या ठिकाणी दोषी धरण्यात आलेले आहे। खरं तर भिसे कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपासून होत राहिल्या। मंगेशकर परिवाराने आणि तात्कालीन सरकारने ज्या उदात्त हेतून ते दवाखाना तो चालू केला होता आणि तो त्यांनी हेतू अनेक वेळा चांगले ऑपरेशन्स आणि चांगलं काम करून केलेलाही आहे, परंतु डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे त्या ठिकाणी त्या पेशंटला वेळेत उपचार आणि ॲडमिशन मिळालं नाही। त्या ठिकाणी 10 लाख मागितले गेले। हा पहिल्यापासूनचा आरोप हा भिसे कुटुंबाचा होता आणि तो कुठेतरी पहिल्या अहवालात निश्चित झाला असं वाटतंय। पण मला असं वाटतं की आणखी 2 अहवाल या ठिकाणी यायचे। डॉक्टर राधाकृष्ण पवारांचा अहवाल आहे, चॅरिटी कमिशनरचा अहवाल येणं बाकी, त्याचबरोबर यमुना घैसास जो शासकीय कमिटी ज्यांनी केली होती त्यांचाही अहवाल येणं बाकी आहे। तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर आणखी याच्यामध्ये क्लिअरिटी येऊ शकेल। ईश्वरी भिसेच्या ज्या आहेत ते खासगी आयुष्यातल्या गोष्टी ज्या आहेत किंवा आजार असतील त्या समोर केल्याचा देखील ठपका रुग्णालयावर ठेवण्यात आलेला आहे। मी आधीही सांगितलं होतं की ज्या खाजगी कुठल्याही पेशंटचा माहिती पुरवणं हा कायद्याने खऱ्या अर्थानं गुन्हा आहे आणि तो त्या ठिकाणी सांगितला गेला। ती चूक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी झाली आहे। पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणखी 2 अहवाल आल्यानंतर या ठिकाणी नक्कीच त्याच्यामध्ये क्लिअरिटी येणार आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीपासून जे मी आपणाशी बोललो की डॉक्टर घैसास आणि अकाउंटंट महिला ह्या दोघांच्या चुकीमुळे खऱ्या अर्थानं संपूर्ण हॉस्पिटलला हे सगळं भोगावं लागलं। ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलनं झाली, आंदोलनं ही होत असतात, लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे। तोडफोड करणं याचं खऱ्या अर्थानं समर्थन मी स्वतःही करणार नाही।